लाकूड तोड्याची गोष्ट आठवते? आठवा आठवली ना? हा, याच लाकूड तोड्याचा एक वंशज गेलाय पुन्हा एकदा त्याच विहिरीच्या काठी. बघूयात त्याला देवी प्रसन्न होते का. या जोडीला आतापर्यंत मिळालेले आहेत आपल्या स्पर्धेत टॉपर गुण म्हणजे 60 गुण. तर येत आहेत विकास आणि सुप्रिया. आउट ऑफ कंट्रोल, खाण्याची बॉम्ब बॉम्ब, खाण्याची बॉम्ब बॉम्ब, विहिरीचाच लागला शोध. ऑल इज वेल, ऑल इज वेल. सापडली बाबा, एकदाची विहीर सापडली. गेली कित्येक वर्ष नकाशा घेऊन ही विहीर शोधतोय. आता तुम्ही म्हणाल बरा आहेस ना तू? नातू, मी त्या लाकूड तोड्याचाच नातू. कोण लाकूड तोड्या? कुराड माझ्या आजाची पडली इथे, कुराड माझ्या आजाची पडली इथे. देवी म्हणाली कोणची कुराड तुझी इथे. सोन्याची घे, चांदीची घे, तांब्याची घे, तर बाजा बोलला लोखंडाची दे. मला लोखंडाची दे, मला लोखंडाची दे. चला, विहिरीचा शोध एकदाचा लागला. सुरेखा, सुरेखा, बायकोचं नाव काय? ते शोध लागल्यावर काय? युरेका, युरेका. सतत बायको डोक्यात असते. पण चला, शोध तर एकदाचा लागलाय. पण आता काय करू? ते मला टाकायला सुद्धा काय नाही त्याच्यात. एवढा मी कफल्ल काय हो. पण ठीक आहे, प्रथेप्रमाणे देवीचा धावा करतो. बघूया देवी येते का. देवी पाव, देवी पाव, निदान वडापाव. देवी पाव, देवी पाव. भक्ता, भक्ता, तिकडं कुठं बघता? इथं आहे मी. माझी चौफेर नजर असते. हा, म्हणजे आमच्या बायको आणि बोलत असते आमच्याशी. नजर त्या समोरच्या तुक्याच्या घरावर. बोल, काय पडलंय तुझं विहिरीत? काय नाही. काय नाही पडलं ते विचारा देवी. मग काय नाही पडलं ते सांग. आईला देवी कॉमेडी करते. देवी, तुम्ही काय त्या फूबाई फूच्या शेटवर जाऊन आलात का? फू बाय फू काय असतं? म्हणजे कसं आहे माहितीये का, तुम्ही देव लोक कसे नुसतं फू केलं की एखाद्याचा नट ढिला करता. पण त्या फू बाय फू मध्ये एखादा ढिला जरी असला ना तरी तो नट होऊन जातो. वा 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 वा. पण काय पडलंय तुझं विहिरीत? आता काय सांगू, पडलं तर काहीच नाही. मोबाईल, मोबाईल मागतो. देवी, माझं ते भ्रमण ध्वनी यंत्र पडलंय. ते काय असतं? एवढंच असतं, बटन दाबलं की लांबच्या माणसाशी बोलू शकतो. अरे मग मोबाईल म्हण. हा, तेच ते. बघा ना, कुठं दिसतोय का बघा. बघते. हा, अरे इथे तर तीन मोबाईल आहेत. कोणचे कोणचे आहेत? टोकिया, एनजी, सॅमसंग. सॅमसंग? हो, त्याच्यामध्ये की नाही 300 SMS फ्री असतात. आणि एनजी मध्ये ब्लूटूथ कैमरा. और सैमसंग का नया ब्रँड आहे, सैमसंग कोब्रा. कोब्रा? जर सायबर कॅफे मध्ये तुमच्या डोक्याचं झाला असेल खोबरा तर घ्या सॅमसंग कोब्रा. देवी फार ऍडव्हर्टाइज वाले वाईवानी बोलती. ते काय आहे, वरती मार्केटिंग डिपार्टमेंट मीच सांभाळते. चांगलंय, चांगलंय. बरं, ते मागाशी जेवढं बोललं ना त्यातलं मला ओला खोबरा द्या. ओला खोबरा नाही रे, सॅमसंग कोब्रा. हो, पण आता तो तुमचा खोबरा हिरीत पडला म्हटल्यावर त्याचा ओला खोबरा झाला नाही का? बरं बरं, दिला दिला दिला. अजून काय पडलं विहिरीत? देवी, फ्रीज. अरे तुम्ही काय फ्रीज होताय? ओव्हर काय खेळायला आला तोडायला? काय चालले? फ्रीज फ्रीज त्यात नाही का सगळं थंड गारगार राहते. भरपूर भरपूर. अरे मग रेफ्रिजरेटर म्हण. हा, ते रेफ्रिजरेटर. ते बरं बरं, दिलं. पण माझ्याकडे होतं कसं ते तुम्ही विचारलं. देवी, तुम्हाला सांगतो, घरची गरीबी हो. 2 वेळचं अन्न नाही आम्हाला खायला मिळायचं. एक भाकर 4-4 दिवस पुरवून खायचो. ती भाकर खराब होऊ नये म्हणून फ्रीज घेतला. बाकी घरी 18-20 बरं बरं,
दिला फ्रेश असं नुसतं दिला म्हणून चालायचं नाही, नुसतं हात वर केलं चालतोय. आता द्या मला. वत्सा संयम संयम. संयम. अजून काय पडलं विहिरीत? अजून काय बरं पडलं? हा, माझी ना 4 व्हीलर 4 चाकी पडली. तुझ्याकडे 4 चाकी? काय सांगू देवी तुम्हाला सांगतो, शेतातून अशा पेंड्या घेऊन सावकाराच्या वाड्यापर्यंत जाईपर्यंत पाठीचा पारखूर धावून जायचा. तुम्हाला सांगतो, 1 मिनिट. वा, तुम्हाला सांगतो, औषध पाण्याला पण पैसा नसायचा. फक्त त्या पेंड्या वाहता याव्या म्हणून 4 व्हीलर घेतली. बाकी घरी 18 विश्व दारिद्र्य. बरं दिली गाडी दिली. गाडी दिली. अजून काय पडलं विहिरीत? अजून काय पडलं? हेलिकॉप्टर पडला माझा. अरे हेलिकॉप्टर विहिरीत कसा पडेल? फालतू प्रश्न विचारायचेच नाही. प्रथा काय आहे, मी मागायचो तुम्ही द्यायचं. फालतू प्रश्न नाही करायचे. पण तुझ्याकडे कुठून आला हेलिकॉप्टर? असा एखादा प्रश्न विचारा ना, की मला स्टोरी बनवावी लागेल. माझी स्टोरी तुम्हाला सांगतो. देवी नाही म्हणायला ना, माझ्याकडे एक स्वतःचं शेत आहे आणि ते शेताची कापणी करायला एक बाप दादाच्या जमान्याचा कटर पण होता हो. पण त्या सावकारानं माझा कटर बळकावला. तेव्हापासून तो माझा कटर दुश्मन झाला. त्याच्यानंतर मी हेलिकॉप्टर घेतला. आता काय करतो माहितीये, ते हेलिकॉप्टर असं उलट करतो आणि शेताची कापणी करतो. तेवढ्यासाठी म्हणून हेलिकॉप्टर घेतला. बाकी घरी म्हणाल तर 18 विश्व दारिद्र्य. वा तुझ्यासारखं हे 18 विश्व दारिद्र्य सगळ्यांच्या नशिबात येऊ दे. आता काय हवंय? विमान हवंय? नाही, ते जरा जास्त होईल. घरात खाष्ट सासू आहे, तीच बदलून घेतो. देवी माझी सासू पडली नाही, टाकली. अरे विहिरीत टाकली? मी नाही टाकली, तिच्या नवऱ्याने तिला टाकली. म्हणून माझ्याच घरात येऊन असते खादाड चंडिका डोक्याचं कोबरं करून टाकले. एखादी दुसरी मिळते का बघा ना सासू. वत्सा, एक्सचेंज ऑफरची स्कीम दिवाळीमध्ये असते. नाहीतरी बघा ना काय भिजलेला माल वगैरे. नाही तो पावसाळ्यात काय सासू नाही तर नाही, घरची जाडी भरडी बायको बदलून घेतो. सांगायला विसरलो, माझा धरण व्यापातनं माझी बायको पण या हिरीत पडली. अरे बायको? आता तुला बायको सिद्ध होती असा फालतू प्रश्न करू नका. जगातला कुठलाही सुखी माणूस असू दे, त्याला या दुःखाला सामोरं जावंच लागतं. बरोबर. कशी होती बायको? कशी होती म्हणजे तुम्हाला सांगतो, माझी बायको ऐश्वर्यवाणी डोळे, शिल्प शेट्टीवाणी नाक, माधुरीवाणी होठ आणि करीनावाणी 0 फिगर कमर. अरे तुझी बायको होती का बॉलिवूडचं मॅगझिन? नाही ते काय पण असो, मला आता असलीच बायको पाहिजे. बरं देते. हा येते. काय हवंय? सुरेखा तू? हो, मीच तुमची जाडी भरडी बायको सुरेख. काय करीना? अरे वत्सा, क्या बात है देवी माते. साक्षात फुबाई फूच्या मंचावरती देवी अवतरली आहे. क्या बात आहे. आता विचारत आपल्या परीक्षकांना कसा वाटला हा परफॉर्मन्स? देवी माते, परीक्षक तुझ्यावर प्रसन्न आहे. खूप छान परफॉर्मन्स, खूपच छान झाला परफॉर्मन्स तुमचा. आणि असेच छान परफॉर्मन्स तुम्ही देत राहा. आणि चॉकलेट हवंच असेल तुम्हाला. मला एक गोष्ट जी अगदी आवर्जून सांगावीशी वाटते, की माहीत असलेली गोष्ट, माहीत असलेले विनोद वेगळ्या पद्धतीने मांडून एक चांगली कॉमेडी कशी करता येईल त्याचं तुम्ही आज आम्हाला उदाहरण दिलं. वा वा. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ही स्क्रिप्ट विकास समुद्रेने लिहिली. अरे वा विकास, वा. स्वप्नील सर, ताई म्हणाली ते सगळं जसंच्या तसं. त्या व्यतिरिक्त फक्त एक गोष्ट, बाकीच्या सगळ्या चॅनलवरची सगळी लोक ज्यांना असं वाटतं की फू बाय फू इतका पॉप्युलर काय, हा कार्यक्रम इतका का चालतो, ह्याचा दर्जा इतका चांगला कसा, त्यांना हे उत्तर आहे असं मला वाटतं. ह्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण काय असणार की एका एपिसोड मध्ये आज 2 चॉकलेट्स गेलेत आणि 2000च्या नोटा जाणार.
फॅन्टॅस्टिक, ऍब्सल्युटली एंटरटेनिंग. गॉड ब्लेस यू. वाह, क्या बात है. सलग 5 वेळा हजाराची नोट, 5 वेळा चॉकलेट. क्या बात है. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.